नमस्कार मंडळी, मी नितान चव्हाण. माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलोय घोणसरीचा जो सुप्रसिद्ध धबधबा आहे, जो हल्ली खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. सोशल मीडियावर वगैरे बघितलं तर ह्याचे बरेचसे रील्स, बऱ्याच जणांच्या स्टोरीला, स्टेटसला हा धबधबा असतो हल्ली. तर त्या धबधब्याला आज आम्ही आलो इकडं. माझ्यासोबत माझा मित्र आहे तन्मय सावंत, स्कूल फ्रेंड आहे माझा. आमचा इकडं कॅमेराला असतो जर होतं. विषयाचा आमचा कधीपासून प्लॅन चाललेला की या धबधब्याला यायचंय. पुढे तुम्ही बघा आता कसं कसं मी वाट शोधत पुढे आलोय ते. मी 15 तारखेत चाललंय. मी 3 महिन्याला हयच असं आहे. मग त्या गाडीचं काही केलं ना, मग पंक्चर करून ठेवलं ना. तर असं आहे की काही ठिकाणी जाण्यासाठी ना मोठे प्लॅन करावे लागत नाहीत. फक्त 2 मित्र, एक गाडी आणि मनात आलेलं एक छोटंसं डेस्टिनेशन, बस एवढंच पुरेसं असतं. कणकवलीच्या मेन नाक्यावरून निघालो आणि फोंड्याच्या रस्त्याला लागलो. आणि पावसाने न्हाऊन निघालेल्या कोकणाने नेहमीप्रमाणे रस्ता सुंदर करून ठेवला होता. तन्मय गाडी चालवत होता आणि मी मागे बसून मस्त व्हिडिओ काढत होतो. रस्ता पुढे सरकत होता आणि त्याच्यासोबत आजूबाजूचं कोकणही खुलत होतं. फोंड्याचं लागणार पहिलं पेट्रोल आतमध्ये घ्या, आतमध्ये घ्या, आतमध्ये. स्टँडच्या मागचं रोड यो. नाही वैभववाडीचं नाही हो, वैभववाडी हा एक मागणं असा त्या पेट्रोल पंप कडनं लेफ्ट माहिती नाही, लक्षातच नाही माझ्या. फोंडा मागे सोडलं ना की घोणसरीच्या वाटेनं आपण हळूहळू कोकणाच्या अजून जवळ येतो. दोन्ही बाजूला पसरलेली भाताची शेती, मध्ये एखादं धरण आणि आजूबाजूला डोंगरांची जणू मुकुटासारखी रांगच. खरंच सांगतो, पावसाळ्यात ह्या रस्त्यावरून जाताना नजर एका जागी टिकतच नाही. कधी शेतीकडे जाते, कधी त्या डोंगरांकडे जाते, तर कधी रस्त्याच्या कडेला पावसाने नव्यानं जन्माला घेतलेल्या हिरवाईकडे जाते. आणि या सगळ्या निसर्गाच्या मधून आपण हळूहळू घोणसरीच्या दिशेने पुढे जात राहतो. पुढे गावाची चाहूल लागते, गणपतीचं मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर ती गणपतीची शाळा, जिथे दरवर्षी मातीला आकार मिळतो आणि त्या आकारातून आपल्या गावचा बाप्पा घडतो. आणि तिथून जरा पुढे गेल्यानंतर लागतं ते कुर्ले गावचं धरण. घोणसरीचा डॅम, फेमस डॅम इकडचा कुर्ले डॅम. इकडनं असं होतं, इकडनं जायचं चालत, मग तिकडनं पूर्ण हे असं, तिकडनं असं असं करून वरती चालत जायचं होतं. आणि तिथे कुठेतरी ना असं पुढे चालत जायचं. पाण्यामधून तो हे केलेलं, ब्रिज केलेलं आणि टॉवर टाईप होतं. नाही तर तिकडनं आहे ना ते गेट आहेत पाण्याचे, तिकडनं पाणी सुटतं आणि इकडे येऊन मग हे असं पूर्ण गावाला होतं. आणि हे लहानपणी तर इतकं यायचो आम्ही. इथं घोणसरीत आलो, चतुर्थीला गावाला आलो की फिक्स इकडं डॅमला यायचं. जाम मजा यायची. इकडनं बघा, इकडनं हा घोणसरीचा रस्ता आला आहे, तिकडनं पुढनं आतमधनं. हा इकडनं वरती असा कुर्ल्या चालले, डोंगर फिरून आपण पूर्ण त्या साईडला जातो. तो सगळा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही पुढे निघालो. कुर्लेच्या धरणाच्या बाजूने घाटाचा रस्ता चढत वर गेलो आणि वर पोचल्यावर समोरचा नजारा तर एकदम खतरनाक होता. खाली फोंडा दिसत होता, समोर डोंगरांची रांग आणि डोंगरांच्या माथ्यावर चढलेले ते ढग, मध्येच थोडं ऊन, मध्येच पावसाची सर आणि कुठेतरी हलकंसं धुकं. आम्ही हळूहळू पुढे जात होतो, आजूबाजूचा व्ह्यू एन्जॉय करत होतो. आणि खरंच सांगतो, त्या रस्त्यावरून जाताना नजर एका जागी टिकतच नव्हती. असं करत करत पुढे गेल्यावर आम्हाला अंदाज आला की बहुतेक आम्ही जरा जास्तच पुढे आलोय. धबधब्याच्या दिशेने आलोय खरं, पण पुढं आलोय की मागं आहोत कळणं आलंय आता. लोक पण नाही कोण विचारायला. असं वाटतं ते पुढच्या मंदिराकडेच पोचतोय आता. थांबा बघा तो धबधबा खाया घोणसरीचो. मागे राहुलो आहे ना काय पुढे गाडी जाता
जाता काय? ठीक आहे चलत. हां हां ठीक आहे चलत चल. काकांच्या म्हणण्याप्रमाणे इकडनंच आतमध्ये कच्चा रोड गेलाय. कुठं गेलाय एवढ्या जवळ पकडायचं कारण पण आहे. कुठं धरला आवाज पोचणार ना तुमच्यापर्यंत. बुलेटचा आवाज पूर्ण इथे धरला की आवाज तरी येतोय. भेटला बाबा रस्ता. आता फुल ऑफ रोडिंग. योच योच. बुलेट तुझ्या समोर लहान वाटतं रे. झालंय कसं रस्त्यावरून आलोय खरं आम्ही पुढेपर्यंत. आम्हाला वाटलेलं रस्ता आहे पुढं पण मी पुढे पायवाट आहे पूर्ण. तर गाडी इथंच ठेवून जावं लागणार आम्हाला. व्ह्यू कसला आहे पाठी. एवढे मोठे मोठे सह्याद्रीचे डोंगर आपले आणि दुकान ढग आले आहेत पूर्ण खाली. तिथे कसलं भारी वाटतंय ते. एक नंबर. पाऊस पण आला आता. चालू आहे ना पण चालू आहे. आता इकडनं पुढे जायचंय चालत पूर्ण. काय माहिती किती लांब जायचंय. वेंगुर्ला गोवा दोन असं एकत्र केलेलं ना. गोव्यात पण थोडं जाऊन गेलेलं तेव्हा. तर काय फर्स्ट पार्टच टाकलं. सेकंड पार्ट आजपर्यंत गेलो नाही त्याचं. तुका फ्रेम मध्ये घेऊ मग असं ठेवतो लागतं कॅमेरा. हो रेडमी नोट 14 प्रो झाले का 1 वर्ष होऊन गेली किंवा. एक कोणतरी माणूस गावात देत जे का विचारू आम्ही आमचं रस्ता चूक बरोबर असा म्हणाल. आता पक्का रस्ता तर मागेच राहिला होता. समोर फक्त शेतांच्या मधून जाणाऱ्या पायवाट आणि कधी शेताच्या बांधावरून चालायचं, कधी थेट शेतातून पायवाट काढायची. आणि मध्येच एक मोठं व्हाळ आलं. पावसामुळे पाणी गुडघ्यापर्यंत आलं होतं पण तोही क्रॉस केला आणि पुढे निघालो. प्लॅन बद्दल काय म्हणतं ना. 4 दिवस ठरवतो उद्या जातो उद्या जातो. तर तू काय असंच वाटलं ना. गाडी लावता लाव धबधबा बघता येता लाव ट्रेक असं पूर्ण. आता मग का नव्हता माहिती. कसं आहे तुम्ही ज्या रोडने तिकडनं येता ना लेफ्ट साईडलाच तुम्हाला एक कच्चा रोड जातो. तिकडनं हा रोड दिसतोय म्हणजे गाडी जाणार घालायची गाडी. आणि आता कळलंय की आतमध्ये गाडी जात नाहीत. तिथे गाडी तुम्ही लावून येऊ शकताय. बाईक असेल तर बाईक आम्ही नेली तिथपर्यंत येते बाईक. तिथे तुम्हाला गाडी लावून इकडनं पूर्ण चालत पुढे यायचं आहे. आता पुढे पुन्हा कधी कच्ची पायवाट, कधी शेताचा बांध आणि बाजूला सतत वाहणारं ते पाणी. आहे ना 2 फाटे फुटलेत. एक वरनं चाललंय एक खालनं. मी खालनं चाललोय. चालताना आजूबाजूचे नजारे एन्जॉय करत होतो. आणि खरंच ज्या वाटेवरून आपण चालत होतो ना ती वाट डेस्टिनेशनपेक्षा जास्त सुंदर वाटत होती. रस्त्यावर ना योच रस्तो बरोबर. पायवाटच बरी आपली. फार पूर्ण ट्रेक असा यो.
पार जंगलात दिला रे. वाघ दिला ना. केवढं बोच. अरे चढूच चाललंय. दिवसभर डोळ्यावर झोप होती, सगळी झोप उडाली आता हे बघून. नाही चढूचा. एवढंच चढायचं आहे पूर्ण. ये तर फायनली एवढं चालल्यानंतर आम्ही त्या घोंसरीच्या धबधब्यापर्यंत पोहोचलो. मी जेव्हा आधी माझ्या मित्रांच्या स्टेटसला बघितलेलं तेव्हा हे नव्हतं. सगळं धबधबा होता इकडे, धबधब्याचा व्ह्यू होता पूर्ण. आणि आता हे का केलंय का माहिती. एवढा जवळ ना कोणाक व्ह्यू घेऊचा धबधब्याचं नक्की. असं मस्त वाटतं. वाट लावली निपार धबधब्याची. चल वरती जाऊया. हाय धबधब्याच्या वरती आता वाटतं. चल बघा. सावकाश. हे खारीचे त्यांनी बनवलं आहे ना, मला वाटलं तसं काही नसणार. म्हणजे आपलं धबधबा ना व्ह्यू घेऊ मस्त वगैरे येऊ. निजात ते असं बनवलं आहे तिथे काय ते प्लॅटफॉर्म टाईप पूर्ण व्ह्यू गेला आहे धबधब्याचा. गप वरती येऊन इथं बसायला ना मस्त आहे. पाण्यामध्ये मस्त थंडगार पाणी आहे. मस्त जवळ जंगल पूर्ण आणि मस्त वाटतं इथं. त्या व्ह्यूच पूर्ण घालवून टाकला त्याने धबधब्याचा. बाकी मस्त आहे व्ह्यू म्हणा, ट्रेक म्हणा, किंवा वरती इथं आल्यानंतर मग हे पाणी आणि थंडगार. खरंच एक्स्ट्रा कपडे असले तर इथं डुबकीच मारली असती पाण्यात. मजा आली असते असं. ही एक स्टेप हा, ती एक असं आहे ना पुढची फायनल स्टेप ती. कोकणात फिरलोय खूप. म्हणजे अशी जागा बघतो ना अजून नवी वगैरे, तर असं वाटतं की काहीच फिरलो नाही अजून कोकण. म्हणजे ह्या कायदा केल्याने आहे ना वाट लावल्याने पार. थोडंफार सावडासारखंच आलं हो. सावडासारखंच आहे थोडंफार. कसं वाटलं धबधबा पूर्ण ट्रेक? ट्रेकिंग एक नंबर जोरात. आता झालं ट्रेक झालाय कम्प्लीट. धबधबा पण फिरून झालाय. आता सरळ घराकडं. पुढे जायचा प्लॅन होता कडे त्या मंदिराकडे. झालाय उशीर. सरळ घराकडं. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय नाही आवडलं ते कमेंट करा. काय आवडलं तेही सुद्धा कमेंट करा. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.